नमस्कार. मी श्रीकांत वाटवे बोलतोय. मी लोणारवर व्हिडिओ आता तयार करतोय. एक व्हिडिओ ऑलरेडी तयार झालेला आहे आणि पब्लिश पण झालाय. तर त्याच्या कंटिन्युएशन मधला हा दुसरा व्हिडिओ आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये तिथं जायचं कसं आणि दत्त सुदान मंदिर जे आहे तिथलं त्याच्याबद्दलचे सगळे आर्किटेक्चर किंवा त्याचं जे काही आतले फोटो वगैरे आहेत ते टाकले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही चालायला सुरुवात केली. आमच्या परमिशन आदल्या दिवशी आम्ही घेतली होती खाली जायची. परमिशन घेतल्यानंतर आम्हाला एमटीडीसीतल्याच एका माणसानं आम्हाला मदत केली. तो म्हणला की अमुक पद्धतीनं जाता येईल. मग त्यानं एक माणूसही दिला बरोबर. म्हणजे पहिल्यांदा गेलो होतो त्यावेळेला. मग त्याच्यानंतर आम्ही 3-4 वेळा गेलो. त्याचा रस्ता माहीत झाला होता. त्यामुळे ही जी इन्फॉर्मेशन देतोय ही त्या सगळ्या व्हिजिटची एकत्रित इन्फॉर्मेशन आहे. मग आता हे कसं आहे तर हा जो क्रेटर म्हणजे हे जे तळ आहे हे अतिशय मोठ्या अशनी न येऊन धडक मारल्यामुळे ते जे बेसॉल्टचा खडक आहे तिथला त्या खडकात धडक मारल्यामुळे तयार झालेलं हे तळ आहे. आता हे जे तळ आहे हे ज्या वेळेला तयार झालं त्या बेसॉल्ट रॉकमध्ये तेव्हा तयार झाल्यानंतर तिथं एक मोठा खड्डा निर्माण झाला. तो जो खड्डा आहे तो आता आपण त्याला लोणारचं तळ असं म्हणतो. तो खड्डा तयार झाल्या झाल्या त्याच्यात लगेच एक पाण्याची धार पण सुरू झाली आणि आत्ता जे स्ट्रक्चर दिसतंय तर त्या धारेचं पाणी जाऊन तो जो क्रेटरचा दगड आत पडलेला आहे त्याच्यात मध्ये पाणी जाऊन त्यात डिझॉल्व्ह होऊन ते सगळं जे आता दिसतंय ते तिथलं तसं दिसतंय. आता ह्याचं शास्त्रीय महत्व काय आहे या तळ्याचं तर आपल्याला मंगळावर किंवा चंद्रावर जायला नको जर का तुम्हाला क्रेटरचा अभ्यास करायचा असेल तर. कारण तिथं जे मिटिओरिक क्रेटर्स आहेत ते सगळे बेसॉल्टिक रॉकवरचे आहेत. मग त्यांचं स्ट्रक्चर आणि ह्याचं स्ट्रक्चर एकदम सारखं आहे आणि ते सारखं असल्यामुळे तिथं तुम्ही गेल्यानंतर म्हणजे तुम्हाला तिथं न जाता तुम्हाला या ठिकाणीच त्याचा सगळ्याचा अभ्यास करता येतो. म्हणजे फिजिक्स त्याचं जे आहे इम्पॅक्ट कसं झालं काय झालं हे तुम्हाला सगळं करता येतं. आता ह्या पाण्याचं जे काही वैशिष्ट्य आहे हे बेसिकली तो जो मिटिओर किंवा अशनी येऊन धडकला त्याच्या कॉम्पोजिशन म्हणजे त्याच्यात काय काय केमिकल्स किंवा काय काय कॉम्पोजिशन त्याचं होतं त्याच्यावर सगळं ते डिपेंडेंट आहे. त्यामुळे ते खूप इंटरेस्टिंग आहे. आता ह्याचे जे डायमीटर आहे ती खालची जी डायमीटर आहे म्हणजे काय आपण काय म्हणूयात त्याला खाली उतरल्यानंतर तुम्ही जेव्हा खाली जाता तेव्हा त्याची डायमीटर आहे 1.2 किलोमीटर. आता हे किती वर्षापूर्वी तयार झालं आहे तर अंदाजे 50,000 वर्षापूर्वी तयार झालेलं आहे. आता त्याची खोली आहे किती तर 137 मीटर त्याची खोली आहे. त्याच्यानंतर आतमध्ये समजा तुम्ही उतरलात तर सगळं मिळून जे तुम्हाला फिरायला लागतं ते आणि बाहेरचं फिरणं याच्यामध्ये आत जर का पूर्ण सर्कल पाण्याच्या कडेनं मारायचं असेल तर ते 8 किलोमीटर आहे आणि वरच्या बाजूनं पूर्ण फिरायचं असेल तर ते 18 किलोमीटर आहे. आता त्या पाण्याचा जो रंग आहे तो हिरवा आहे. तो एका अलगीनं झालेला आहे. ते आता पुढच्या व्हिडिओमध्ये कदाचित मी त्याचं तुम्हाला डिटेलिंग देऊ शकेन. मग आम्ही काय केलं होतं तर आम्ही खाली उतरत असताना आमच्या म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या वेळेला जात असताना आमच्याबरोबर 2-3 विद्यार्थी होते आणि आम्ही 5-6 जण साधारणपणे खाली गेलो होतो. त्याच्यामुळे आमच्याकडे सायंटिफिक रिक्वायर्ड साहित्य जे लागतं ते सगळं आमच्याकडे होतं. मग ते आम्ही घेऊन खाली उतरायला लागलो. मग खाली उतरत असताना तुम्हाला नंतर फोटोही बघायला मिळतील रस्ता कसा खाली उतरायचा आहे वगैरे. मग आता हे एवढं सगळं जे चालायचं होतं त्याच्यापैकी खालचं जे 8 किलोमीटर आहे ते आम्ही पूर्ण चाललो आणि चालत असताना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला मिळत गेल्या. वेगळे दगड मिळाले, वेगळ्या काचेसारखे स्ट्रक्चर मिळाले, पाणी गोळा केलं आम्ही 1 फूट ते 5 फुटापर्यंतचं पाणी. ते पाणी गोळा करत असताना सुद्धा ते आम्ही जी काही पद्धत वापरली होती त्यानं पाणी गोळा करायचं त्याच्यावर फीट किती ते लिहायचं आणि ते लिहिल्यानंतर तो कंटेनर वेगळा करायचा असं आम्ही 5 फुटापर्यंतचं पाणी परमिशन घेतली होती त्याप्रमाणे आम्ही घेतलं होतं. हे सगळं करत असताना आम्हाला फ्लोटिंग स्टोन म्हणजे तरंगणारा दगड मिळाला बघायला. बरेच क्रिस्टल्स आम्हाला बघायला मिळाले. तुम्ही आता कदाचित ते क्रिस्टल आता बघत असाल. मग आता आम्ही जात असताना काय झालं की काही ठिकाणी आम्ही पिशवी एखाद्या ठिकाणी ठेवली तर पिशवीला माती चिकटायला लागली. मग आता पिशवीला माती चिकटते म्हणल्यानंतर एक्झॅक्टली काय आहे समजे ना. आम्हाला वाटलं पिशवी ओली आहे म्हणून चिकटलं असेल
नंतर आमच्या लक्षात आलं की आत जी मॅग्नेट्स आहेत ती ते माती खेचत होती. मग आम्ही ती मॅग्नेट बाहेर काढली आणि मॅग्नेटच्या सहाय्यानं तिथली माती गोळा केली. ती माती गोळा केल्यानंतर त्याचं वागणं कसं आहे, म्हणजे ते मॅग्नेटिक कसं वागतं किंवा त्याला स्पाइक्स कसे येतात हे तुम्हाला चित्रामध्ये बघायला मिळेलच. मग हे सगळं आम्ही आता घेतल्यानंतर आम्ही तिथलं पृथक्करण करायचं ठरवलं. आम्ही तिथलं जे सॉईल आहे म्हणजे माती खालची ती मॅग्नेटिक आहे, ती तुम्हाला आता दाखवलंच, ते मॅग्नेटमध्ये इझिली गोळा केलं जातं. मग आम्ही काय केलं होतं, जे पाणी नेलं होतं ते 1 ते 5 फुटापर्यंतच्या पाण्याचे आम्ही ॲटॉमिक ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपिक स्टडीज केले आणि आम्हाला त्यात जे नवीन गोष्ट सापडली ती अशी, त्याच्यामध्ये कॉपर 2 अधिक चिन्ह, Fe3+ आणि Mn असे आम्हाला PPM लेवलला मिळाले. म्हणजे अगदी थोड्या प्रमाणामध्ये होते पण ते आम्हाला मिळाले. मग त्याच्यामध्ये सल्फेट्स आणि कार्बोनेट्स आणि बायकार्बोनेट्स सुद्धा असं तुम्हाला त्या पाण्यामध्ये मिळतं. आता हे सगळ्याचं महत्व काय आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा स्टडी केला तेव्हा त्या संपूर्ण पाण्यामध्ये कुठेही नायट्रोजन नाही. ज्या पाण्यामध्ये नायट्रोजन नाही त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं लाईफ म्हणजे मरीन लाईफ म्हणजे मासे किंवा पाण्यात राहणाऱ्या काही गोष्टी जिवंत वस्तू राहू शकत नाहीत. मग त्यांनी आम्ही त्याचं आणखीन बीओडी पण चेक केलं, म्हणजे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड, म्हणजे पाण्याला ऑक्सिजनची किती आवश्यकता आहे किंवा त्याच्यात ऑक्सिजन किती आहे, म्हणजे विरघळलेलं ऑक्सिजन किती आहे. तर आम्हाला ते सगळं 0 मिळालं. पण त्याच प्रपोर्शनमध्ये वरच्या सरफेसमध्ये म्हणजे 1-2 इंचाच्या भागामध्ये आम्हाला केमिकल ऑक्सिजन डिमांड मिळाली. ती किती मिळाली तर 53 ppm एवढी आम्हाला ती मिळाली. म्हणजे 53 ppm ची आम्हाला केमिकल ऑक्सिजन डिमांड मिळाली. मग आम्ही काय केलं, मला म्हणलं त्याचं केमिकल कंपोजिशन पाण्याचं जे काय आहे त्याच्यावरून त्याच्या इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी बघूया. मग आम्ही काय केलं तर 5 डिग्री ते 50 डिग्री या टेम्परेचरमध्ये त्याची कंडक्टिव्हिटी चेक केली, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आता हे 5 आणि 50 डिग्री का घेतलं तर तिथलं तापमान खाली गेलं तर कितीला जाईल, 5 डिग्री. जास्तीत जास्त कितीला जाऊ शकतं, 50. मग आम्ही ते सगळं टेम्परेचर रेंज कव्हर केली. मग आता कसं असतं की त्या पाण्यामध्ये सॉल्ट किती डिझॉल्व्ह झालेली आहे याच्यावर त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे. मग आम्ही टेम्परेचर जसं वाढवलं तशी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्ह वाढत जाताना दिसली, पण पीएच मात्र डिक्रीज झाला थोडासा. आता हा पीएच डिक्रीज व्हायचं कारण काय आहे तर तिथे आम्हाला सल्फेटचे आयन्स मिळाले. हे सल्फेट कसं आहे की तापमान वाढेल तशी सॉल्युबिलिटी वाढते, परंतु ते पीएच म्हणजे पीएचच्या मेजरमेंटला ते येत नाही. त्याच्यामुळे कंडक्टिव्हिटी आणि पीएच मेजरमेंटमध्ये तो फरक पडतो की सल्फेट कंडक्टिव्हिटीला उपयोगी पडेल पण पीएच मध्ये ते येत नाही, कारण एच आयन कॉन्सन्ट्रेशनच बघत असतो आपण. मग ह्या इतर पाण्याची कम्पेअर करून वगैरे सगळं करून झालं. मग तिथं आम्हाला सोडा ॲश आणि सॉल्ट केक अशा काही गोष्टी समजल्या आहेत म्हणून कंपोजिशनमध्ये. ते कशासाठी वापरतात तर त्याला ग्लास मेकर सॉल्ट म्हणतात. म्हणून पूर्वीच्या काळी लोणारला काचा बनवल्या जायच्या कारण त्यांना ह्या पाण्यामधनं ते मिळत होतं. मग आता याच्यामध्ये जे सॉल्ट्स आहेत त्याच्यामध्ये सोडियम कार्बोनेट आणि सोडियम सल्फेट असे ते सगळे त्याच्यामध्ये आहेत. मग आता जर का हे जे कॉम्पोजिशन्स त्याच्यामध्ये आहेत ते जर का बघितले तर काही वेळेला जो H2S येतो तो सल्फेट्समुळे येतो, म्हणजे त्या भागात जो घाण वास येतो H2Sचा क्वचित येतो पण येतो. त्याच्यानंतर त्याच्यामधलं जे पाणी आणि जवळपास रॉक्स आहेत जे आम्हाला दगड छोटेसे आम्ही तुम्हाला फोटो दिले ते सापडले, त्यांचं कंपोजिशन बघितलं तर ते तुम्हाला मिटिओरिक इम्पॅक्ट क्रेटरचं मिळतं. म्हणजे काय तर जो मिटिओर आला त्याच्यामध्ये जे कॉम्पोजिशन्स होते ते बरेचसे तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतात. मग आणखीन आम्ही काय केलं तर ते पाण्याचं आम्ही अल्ट्राव्हायोलेट मेजरमेंट पण केली. तर आम्हाला अल्ट्राव्हायोलेट कट ऑफ मिळाला, ॲब्झॉर्प्शन कट ऑफ मिळाला. कितीला मिळाला तर 440 नॅनोमीटरला मिळाला. म्हणजेच ह्याचा अर्थ तो अल्ट्राव्हायोलेट फिल्टर म्हणून काम करू शकतो. आता ह्याचा म्हणजे आपण इन्फरन्स काय घ्यायचा, म्हणजे त्याचा रिझल्ट काय घ्यायचा तर पाणी जे तिथलं आहे म्हणजे तलावातलं पाणी, त्या तलावातल्या पाण्याचं टेम्परेचर हे वरती लोणार गावामध्ये असणाऱ्या टेम्परेचरपेक्षा कमी असणार. कारण का तर अल्ट्राव्हायोलेट फिल्टर झाल्यामुळे अल्ट्राव्हायोलेट रेज पाण्यात जाणार नाहीत आणि त्याच्यामुळं तुम्हाला त्यात पाण्याचं तापमान कमी मिळणार. आता हा जो अल्ट्राव्हायोलेट कट ऑफ आहे
हा तुम्हाला स्किनच्या डिसिजेससाठी उपयोगी पडू शकतो. म्हणून पूर्वी ते पाणी लावून तुमच्या स्किनच्या डिसिजेस क्लिअर करता येत होत्या. नंतर आम्ही जेव्हा अभ्यास करत होतो त्यावेळेला तसं आम्हाला ॲल्मंडमध्ये म्हणजे आपण बदामामध्ये जेव्हा आम्ही स्टडी करत होतो नॅनो पार्टिकल्सचं, तिथंही आम्हाला याच पद्धतीचा अल्ट्राव्हायोलेट कट ऑफ मिळाला होता. त्यामुळे बदामाच्या नॅनो पार्टिकलचा वापर सुद्धा अल्ट्राव्हायोलेट फिल्टर किंवा स्किनसाठी केला जातो. आम्हाला तिथं मॅस्क्युलिनाइट हा एक नॅचरली सापडणारा खडक म्हणजे तो काचेसारखा असतो तो आम्हाला मिळाला. तो केव्हा तयार होतो तर अतिशय वेगानं आणि मोठी एखादी वस्तू येऊन आढळली म्हणजे थोडक्यात मिटिओर येऊन आढळला तर त्याच्यापासून तयार होणार आहे ते काचेसारखं स्ट्रक्चर असतं. आत्तापर्यंत तुमचे त्याचे बरेच फोटोज बघून झालेले असतील. अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये आमच्या अभ्यासात आल्या. कॉम्पोजिशनचं मी टेबल पण दिलंय, आम्हाला काय मिळालं, वेगळ्या ठिकाणचं काय असतं, थोडं कम्पॅरिझन तुम्हाला करता येऊ शकतं. आता आम्ही उतरत असताना आम्हाला शिवा टेम्पल बघायला मिळालं, राम टेम्पल बघायला मिळालं, म्हणजे ते ऑलरेडी मी तुम्हाला दर्शवलंय त्याच्यामध्ये. आता काही ठिकाणी आम्हाला असं दिसलं की त्यांच्या खालचा जो सरफेस आहे म्हणजे दगड जे खाली रचलेले आहेत प्रत्येक दगडची मॅग्नेटिक डायरेक्शन वेगवेगळी आहे. म्हणजे थोडक्यात दोन शेजारचे दगड आहेत पण एकावर कंपास ठेवला तर तो वेगळी दिशा दाखवतो, दुसऱ्यावर वेगळी दिशा दाखवतो, बाहेर आल्यानंतर वेगळी दिशा दाखवतो. तर असं आम्हाला मॅग्नेटिक स्टोन्स खाली बघायला मिळाले. बरीचशी आतली देवळं पडलेली आहेत. जी काही थोडीफार उघडी दिसतात त्याच्यामध्ये वटवाघळा आणि इतर काही प्राण्यांनी ते ऑक्युपाय केल्यामुळे तुम्ही आतच जाऊ शकत नाही, त्यामुळे त्याचे बाहेरनं फोटो आहेत. आता तुम्ही बऱ्याच देवळांचे फोटो जे बघितलेत ते त्याच्यात मार्किंग केल्याप्रमाणे तो जो लाल ट्रॅक दाखवलाय तो फॉलो आम्ही केला होता आणि त्याप्रमाणे त्या वाटेवर असणारी देवळं आम्ही बघत आणि फोटो काढत आलो. त्यातल्या 2 देवळात आज जाता आलं आम्हाला कारण तिथं आता काही वेळेला पूजाही करतात, त्यामुळे आम्ही तिथलेही फोटो काढले. नंतर पुढे आम्ही आलो ते कमलजा देवीच्या मंदिरापाशी आलो शेवटी. तर कमलजा देवीच्या टेम्पलचं कसं आहे की वर्षातनं तिथं जत्रा भरती. ते धार म्हणून जे आहे तुम्हाला त्या चित्रात दिसेल त्या धारेकडनं लोक चालत कमलजा देवीच्या देवळापर्यंत येतात, उत्सव साजरा करतात आणि परत जातात. त्यामुळे ही वापरलेली वाट असल्यामुळे आम्हाला त्या वाटेनं येता आलं. आम्ही अर्थात उतरत असताना MTDC रिसॉर्टपासून खाली उतरलो होतो कारण आम्ही तशी परमिशन घेतली होती आणि हा आमचा सगळा जो फिरण्याचा मार्ग होता तो आम्ही त्याप्रमाणे घेतला होता. तर आता तुम्हाला केमिकल कॉम्पोजिशन, पाण्याची केमिकल कॉम्पोजिशन, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन काय काय ज्या गोष्टी सापडल्या त्याबद्दलचं बरंचसं वर्णन मी केलंय. सगळं वर्णन संपलेलं नाही आहे. आता मी ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ करीन त्याच्यामध्ये आणखीन जी उरलेली देवळं आणि गावात काय आहे याच्याबरोबर तुम्हाला आणि काही स्पेशलिटी ह्या पाण्याच्या आहेत किंवा आम्ही काय तिथं ऑब्झर्व केलं याचंही अजून काही काही गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही हा व्हिडिओ बघत असल्याबद्दल धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे मी तुम्हाला अजूनही व्हिडिओज देईन. थँक्यू.